सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय. तुम्ही बघत असाल की आता मध्यंतरी ते काल परवाची गोष्ट की अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी जे सिव्हिल ड्रेसवरती CIDचे आपलं पोलीस ACP हे आलेले होते आणि त्यांनी अभिजित दिपके यांना भेटीसाठी येणाऱ्या लोकांना अडवलेलं होतं आणि अभिजित दिपके यांना पूर्वकल्पना न देता, काही सूचना न देता त्यांच्या घरामध्ये एंट्री केली आणि तेथील लोकांना त्यांना भेटण्यास मनाई केली. पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो की ती त्यांची पर्सनल प्रॉपर्टी आहे, तर हे त्यांनी ठरवायचं असते कोणाला भेटायचं कोणाला नाही, जेणेकरून बाहेरच्या लोकांनी नाही किंवा पोलीसवाल्यांनी सुद्धा पण नाही. त्यांच्या घरामध्ये कोण भेटा येते कोण नाही ते जे पोलीस सिक्युरिटी, पोलीस संरक्षण दिलेलं आहे ते ड्रेसवरती आहे तिथे. आणि कशावरून की ते पोलीस आहेत आणि कोण आहेत ते कशावरून कळणार? सिव्हिल ड्रेसमध्ये आल्याच्या नंतर पहिले त्यांना पूर्वसूचना द्याव्या लागतात. अभिजित दिपके यांना यांच्या माहितीसुद्धा नाही आहे. ते त्या व्हिडिओमध्ये बोलता मी तुम्हाला फर्स्ट टाईम बघतो आणि हे सिव्हिल ड्रेसमध्ये आल्याच्या नंतर काय भरोसा यांच्यावर आहे, कुठल्या पक्षाचे आहेत, कोण आहेत, काय आहेत, किंवा कोण कशाची म्हणजे आयडेंटिटी कशी होणार. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं की माझ्या घरात येणारे तुम्ही कोण आणि तुम्ही सांगणारे कोण बेटा, त्याच्यात काही साहजिकच आहे, त्यांची पर्सनल लाईफ आहे, पर्सनल लाईफमध्ये कोणी दखलंदाजी करू नये. आणि त्यांनी जे करायचं ते केलं, योग्यच केलं माझ्या मते तरी. कारण उद्या कोणी पण घरात येईल आणि आपल्या मनाने करणार, कारण त्यांची पर्सनल प्रॉपर्टी, त्यांचं स्वतःचं घर आहे, त्यांचं निवासस्थान आहे, त्यांच्या घरामध्ये कोणी यायचं किंवा नाही यायचं हे त्यांचा प्रश्न आहे. हे बाहेरचे लोक नाही ठरवू शकत किंवा पोलीस प्रशासन पण नाही ठरवू शकत. गेटच्या आतमध्ये त्यांनी ज्या गोष्टींना ज्यांना त्यांना भेटायचं असेल त्यांच्या अनुमतीने येतात. आणि त्यांनी पोलिसांना सरळ सांगितलं की बाबा मी तुम्हाला ओळखत नाही आहे तर तुम्ही कशाला आलेले, त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही. परंतु हा विषय आता वेगळ्या अँगलनं लोक घेत चाललेले आहेत. कोणते काय पोलीस बॉयज संघटना वगैरे, पोलीस संघटनेचे मित्रमंडळ याचे अध्यक्ष कोणतरी आहेत ते मला पण माहिती आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं सिक्युरिटी काढून टाका. पहिली गोष्ट अशी आहे की जे चांगल्या माणसाचं चांगले काम करतात त्याचं कौतुक करण्याचे तुम्ही त्यांना नावं ठेवता. सर्वात मोठा हाच इथेच तुम्ही चुकलेले आहात. आज ज्या गोष्टी भारत देशामध्ये सरकारकडून असो किंवा केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, याच्याकडून चुकीच्या घडतात त्यांना वाचा फोडण्यासाठी हे सर्व तरुण मंडळी रस्त्यावर उतरलेली आहे. तुम्ही बघत असाल प्रत्येक गोष्टमध्ये आजकाल भ्रष्टाचार चालू आहे. खाण्यापिण्यामध्ये, दुधामध्ये, प्रत्येक गोष्टी ज्या आपल्या दैनंदिन जीवनात लागतात ते खाण्यापिण्याचं याच्यामध्ये बी चालू आहे. त्याच्यामध्ये सन्माननीय तुकाराम मुंढे साहेबांनी उत्तम कामगिरी केली. माझं म्हणणं हेच आहे की मला प्रश्न पडतो की याच्यामध्ये एवढे वर्ष मग बाकीचे अधिकारी काय करत होते की एवढा मोठा आपल्यासोबत खरंच खूप गंभीर विषय हा. आणि चांगले काम करत असताना त्या लोकांना कधीही चांगल्या कामाचं सहकार्य केलंच पाहिजे, जनतेने सपोर्ट केलाच पाहिजे. जसं अभिजित दिपके असतील किंवा तुकाराम मुंढे साहेब असतील, अशा लोकांची खूप गरज आहे ॲक्च्युली मित्रांनो. आणि देशाला खूप गरज आहे अशा लोकांचा. नक्कीच सपोर्ट करा. आणि काही लोक असतात काही जे समाजामध्ये कुठून तरी कोणाच्या सांगण्यावरून त्यांना वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा लोकांना माझे सर्व नवयुवक मित्रमंडळी असो, तरुण मित्रमंडळी असो, यांना सर्वांना विनंती आहे, सर्व जनतेला विनंती आहे की अशा लोकांना बळी न पडता अशा लोकांचा न ऐकता आपण चांगल्या गोष्टीला सहकार्य नेहमीच केलं पाहिजेत. आणि आता अभिजित दिपके साहजिकच आहे, त्यांना बदनाम करण्याचा खूप मोठा प्रयत्न चालू आहे लोकांचा. कारण एक व्यक्ती एक आपली जनजागृती करते, अन्यायाविरुद्ध लढा देते आणि एक चांगल्या केंद्रामधल्या एका मोठ्या बड्या नेत्यांचा राजीनामा घेणं एका सोपी गोष्ट नाही आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्री असताना ते केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घेतला ही खूप मोठी बाब आहे. आणि हे ऐतिहासिक निर्णय आहे जे महाराष्ट्रातल्या पुराणी आपल्या मराठवाड्यातल्या मुलांनी जे दिल्लीमध्ये सगळं दिल्लीवरचं वातावरण गाजवलेलं जंतर मंतर आंदोलन करून सगळ्या देशातल्या नवतरुण पोरांना एकत्र केलं, हे खूप मोठं धाडसी काम आहे मित्रांनो. आणि आता त्याला बदनाम करण्याचा खूप मोठा प्रयत्न होत आहे. तर माझी सर्वांना विनंती, त्याला नक्कीच सपोर्ट करा चांगल्या गोष्टीला असेल. कारण आता तुम्ही शांत जर बसला, तुम्ही भले ग्राउंड लेवलला उतरू शकत ना किंवा त्यांना जाऊ शकत ना, कमसे कम सोशल मीडियावरती तरी सपोर्ट करा त्यांना. ही आपली एक जिम्मेदारी आहे आणि ते आपण निभावलीच पाहिजेत. आणि चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य करा, सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.